काय तुम्ही भिंतीला पंच किंवा मुक्का मारलाय का? उत्तर जर असेल येस तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही जस्ट न्यूटन्स थर्ड लॉ ला एक्सपिरियन्स केलंय आणि ते पण रिअल लाईफ मध्ये. तर न्यूटन काका म्हटलेच होते टू एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे तुम्ही एखाद्या ऑब्जेक्ट वरती जेवढा फोर्स लावाल तेवढाच फोर्स तो ऑब्जेक्टही तुमच्यावर लावेल, फक्त अपोजिट डायरेक्शन मध्ये. तर ते कसं, ज्या वेळेस तुम्ही भिंतीला मुक्का माराल तर भिंतही तुम्हाला रिटर्न मध्ये मारेल, ज्या वेळेस तुम्ही फुटबॉलला किक कराल तर फुटबॉलही तुम्हाला रिटर्न मध्ये किक मारेल, आणि ज्या वेळेस तुम्ही जंप करून पृथ्वीवरती लँड कराल तर ऍक्च्युअली तुम्ही पृथ्वीला डाऊनवर्ड पुश करताय. पण पृथ्वीचा आकार जो की खूप मोठा असल्या कारणाने पृथ्वी तुमची कणभरही हलत नाही. रॉकेट पण याच लॉ वरती सर्व्हाइव्ह करतं. तर ते कसं, ज्यावेळेस रॉकेट हवेमध्ये उडतं त्यावेळेस रॉकेट मधून गरम गॅसेस बाहेर पडतात आणि तेच गरम गॅसेस रॉकेटला अपवर्ड पुश करतात, म्हणजेच न्यूटन्स थर्ड लॉ. तर पुढच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही जंप कराल, चालाल किंवा पंच कराल तर लक्षात असू द्या तुम्हाला काहीतरी मागे पुश करत आहे. तर हा होता न्यूटन्स थर्ड लॉ. आशा करतो की तुम्हाला हा लॉ समजला असावा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.